तर आज आपण बघणार आहोत की फॉरएव्हरमध्ये आय डी कशी बनवायची। तर सर्वात आधी गुगल ओपन करून घ्यायचं, त्यानंतर इथे सर्च करायचं फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट.com। त्यानंतर वेबसाईट ओपन होईल। फॉरएव्हरची जी वेबसाईट आहे ती ओपन होईल। तर इथे जॉईन नाववरती क्लिक करायचं। जॉईन नाववरती क्लिक केल्यानंतर इथे टायटलमध्ये टाकायचं तुमचं जेही असेल ते टाकायचं। त्यानंतर इथे सिंगल मॅरिड आहे ते टाकून घ्यायचं। त्यानंतर इथे नाव टाकायचं तुमचं जेही नाव असेल ते। नाव टाकून घ्यायचं, फर्स्ट नेम टाकायचं, लास्ट नेम टाकायचं, ईमेल आय डी टाकून घ्यायचा। ईमेल आय डी टाकल्यावरती इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा। मोबाईल नंबर टाकल्यावरती अल्टरनेट नंबर असला तर टाकायचा, नाहीतर नसला तरी चालेल। इथं कन्फर्म पासवर्ड टाकायचा आणि पासवर्ड लिहून ठेवायचा, कारण आपण पासवर्ड विसरून जातो, त्यासाठी पासवर्ड हा लिहून ठेवायचा। कन्फर्ममध्ये पण सेम तोच पासवर्ड टाकून घ्यायचा। इथे नॅशनॅलिटीमध्ये इंडियन येईल। त्यानंतर तुमची जी जन्मतारीख असेल ती टाकून घ्यायची। ओके, त्यानंतर तुमचा इथे ॲड्रेस फिल करायचा। ॲड्रेस जो तुमचा आधार कार्डवरती आहे तो ॲड्रेस टाकायचा। इथे तुमचं जेही गाव वगैरे असेल ते टाकायचं। इथे लँडमार्क टाकून घ्यायचा। कोड नंबर टाकायचा, प्रॉपर तुमचा जो कोड नंबर असेल तो टाकायचा। त्यानंतर इथे कोड नंबर टाकल्यावरती डिटेल येईल। ओके, त्यानंतर इथे स्पॉन्सर आय डी टाकायचा। स्पॉन्सर आय डी ज्या पर्सनला तुम्ही स्पॉन्सर करत असाल त्याचा स्पॉन्सर आय डी टाकून घ्यायचा। ओके, देन सर्च म्हणायचं। सर्च म्हटल्यानंतर इथे स्पॉन्सरची डिटेल येईल, नाव वगैरे येईल। इथे ॲग्री म्हणायचं आणि सबमिट करायचं। अशा प्रकारे तुमची फॉरएव्हरमध्ये आय डी क्रिएट होईल। फॉरएव्हरमध्ये आय डी क्रिएट अशा प्रकारे तुम्हाला करता येईल। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।